विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन मध्ये आहात? काही काळजी करू नका. आपण सांगालो सुपरपोजिशन ऑफ वेव्ह ह्या चॅप्टर बद्दल. बघा, याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट प्रश्न आहेत आणि जे की मोस्ट ऑफ द टाइम हे क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत. स्टेट बोर्डामध्ये खूप सारे क्वेश्चन्स ह्याच्यातले रिपीट होतात. आणि बघा, त्याचप्रमाणे काही प्रश्न आहेत जसे की या चॅप्टर मध्ये आपण पाहतो डिफरंट फॉर्म्स ऑफ वेव्ह हा प्रश्न. त्याच्यानंतर त्याचबरोबर आपण पाहतो की रिफ्लेक्शन्स ऑफ वेव्ह. आता वेव्हचं रिफ्लेक्शन मध्ये आपण वेव्हच्या टाइप्स पाहतो, ट्रान्सव्हर्स वेव्ह, लॉन्जिट्युडनल वेव्ह, त्यांचं रिफ्लेक्शन होतं. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये पाहिलंय फोर्स व्हायब्रेशन, फ्री व्हायब्रेशन, याचं डिस्टिंग्विश बिटवीन पहा. त्याच्यानंतर स्टेशनरी वेव्ह आणि प्रोग्रेसिव्ह वेव्ह याचं डिस्टिंग्विश बिटवीन पहा. त्याचबरोबर हार्मोनिक, ओव्हरटोन, छोट्याशा डेफिनेशन आहेत हे पहा. त्यामध्ये हार्मोनिक आणि ओव्हरटोन पाहिलं तर पाईप ओपन ऍट वन एंड, पाईप ओपन ऍट बोथ द एंड, ह्या दोनपैकी एक विचारतील. किंवा त्याच्यानंतर तुम्हाला विचारतील तर स्ट्रेस्ड स्ट्रिंग. त्याच्यानंतर बघा स्टेशनरी वेव्ह, स्टेशनरी वेव्ह मध्ये नोड, अँटी नोड प्रूफ करा म्हणून विचारतात. त्याचबरोबर तुम्हाला या चॅप्टर मध्ये जर विचारले तर स्ट्रेस्ड स्ट्रिंग, स्टेशनरी वेव्ह वेगळं आणि स्ट्रेस्ड स्ट्रिंग वेगळं. त्याच्यानंतर सोनोमीटर, त्याच्यानंतर बीट फ्रिक्वेन्सी. त्याचबरोबर बघा, याच्यामध्ये तुम्हाला काही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड दिलेत आणि काही म्युझिकलचे इन्स्ट्रुमेंट आणि ऍप्लिकेशनच्या लक्षात ठेवून ऍड केलेत. अशा प्रकारे सोपा असा चॅप्टर आहे. काही काळजी करू नका, अभ्यास करा. धन्यवाद.